सावरकरांच्या गाण्याला चाल लावली म्हणून पंडित हृदयनाथ मंगेशकरांना आकाशवाणीनं नोकरीवरून काढल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता आणि मोदींच्या या दाव्यावरून आता मोठा वादंग निर्माण झाला आहे। पंडित हृदयनाथ आकाशवाणीच्या नोकरीत कधीच कामाला नव्हते असा प्रतिदावा काँग्रेसने केलाय। पंडित हृदयनाथ मंगेशकर हे कॅज्युअल कॉन्ट्रॅक्टवर असतील पण कायम नोकरीत ते कधीच नव्हते असाही दावा करण्यात येतोय। मोदींनी टीका करण्यासाठी मंगेशकर कुटुंबाचा आधार घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला। यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना राज्यसभेमध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या एका वक्तव्याचा हवाला दिला होता आणि त्यावरून आता राजकारण रंगलेलं आहे। सावरकरांच्या एका कवितेला चाल लावली म्हणून आकाशवाणीच्या नोकरीवरून काढून टाकल्याचा दावा पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी केल्याचा हवाला मोदींनी या भाषणादरम्यान दिला होता। पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी हा दावा केल्याचं मोदींनी कालच्या भाषणात सांगितलं होतं। पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी एका मुलाखतीत नेमकं काय म्हटलं होतं, काय दावा केला होता, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आयुष्यातला मोठा प्रयोग। एवढे मोठे महाकवी, तुमची एखादी कविता मला द्या ना चाल लावायला। त्यावर तात्या म्हणाले, तुला तुरुंगात जायचंय का? त्यावर मी म्हणालो, तुमच्या कवितेला चाल लावली तर तुरुंगात का? त्यावर ते म्हणाले, येईल तुला अनुभव। तरीही मी म्हणालो, कुठल्या ओळी द्याल आपण मला लिहून? तर त्यांनी लिहून दिलं, ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला। या कवितेला मी चाल लावली, ध्वनिमुद्रितही केली। त्यावर सगळेच खुश झाले आणि दुसऱ्या दिवशी मेमो आला आणि रात्री कारणे दाखवा नोटीस। मी 2 कारणं दाखवली, फार मोठा कवी, फार मोठी कविता। त्यांनी पण एक कारण दाखवलं, फार मोठा रस्ता। तुमची नोकरी गेली। 8व्या दिवशी बाहेर नोकरी गेल्यावर मी फार उदास झालो, वेडाच होतो। त्यावेळेला आकाशवाणी आता आहे तिथे नव्हती, त्यावेळी चर्चगेटला होती। चर्चगेटच्या जवळच ती होती। तिथून मी जो चालत निघालो तो आमच्या खान साहेबांच्या घरी आलो। ते म्हणाले, मुकी उतरा हुआ है। मी म्हणालो, खान साहेब नोकरी गेली। एकूण हा सगळा वाद सुरू झाला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यसभेतल्या भाषणानंतर। राज्यसभेमध्ये नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले होते आणि काँग्रेसने त्यावर काय आरोप केले, तथ्य नेमकं काय, आपण पाहूयात एक रिपोर्ट। सावरकरांच्या गाण्याला चाल लावली म्हणून कामावरून काढलं। हृदयनाथ मंगेशकरांच्या दाव्याचा मोदींकडून हवाला। पंडित हृदयनाथ मंगेशकर ऑल इंडिया रेडियो से निकाल दिया गया, वो ऑल इंडिया रेडियो में काम करते हैं। काँग्रेसनं खरंच कलाकारांची मुस्कटदाबी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेतल्या भाषणात काँग्रेस राजवटीत कलाकारांची मुस्कटदाबी केल्याचा आरोप केला। दाखला म्हणून पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या एका मुलाखतीचा त्यांनी उल्लेख केला। सावरकरांच्या ने मजसीने या कवितेला चाल लावली म्हणून 28 दिवसात आकाशवाणीच्या नोकरीवरून काढून टाकल्याचा दावा पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी केला होता। मोदींनी हाच मुद्दा संसदेत उपस्थित केला। लता मंगेशकर जी के छोटे भाई पंडित हृदयनाथ मंगेशकर जी, गोवा का गौरवपूर्ण संतान, गोवा की धरती का बेटा, उन्हें ऑल इंडिया रेडियो से निकाल दिया गया। वो ऑल इंडिया रेडियो में काम करते थे और उनका गुनाह क्या था? उनका गुनाह यह था तो उन्होंने वीर सावरकर की एक देशभक्ति से भरी कविता की ऑल इंडिया रेडियो पर प्रस्तुति दी थी। आप देख, मोदींचा दावा काँग्रेसला मात्र अजिबात मान्य नाहीये। पंडित हृदयनाथ मंगेशकर कधीच आकाशवाणीच्या नोकरीत नव्हते असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। खोटं तर बोलायची त्यांची परंपरा राहिलेली आहे। परवा हृदयनाथ मंगेशकरांच्या बद्दलची जी भूमिका मांडली की त्यांना आकाशवाणीतून काँग्रेसने काढलं, ते कधी नोकरीच केलेली नाही, अशा पद्धतीचं खोटारडं वाक्य वारंवार जे समोर येत आहे, त्याच्यामुळे प्रधानमंत्री पदाची गरिमाच नरेंद्र मोदीजींनी संपवली असं देशवासियांना वाटतं। साम टीव्हीनं याबाबत काही तथ्य शोधण्याचा प्रयत्न केला। त्यानुसार 1970च्या दशकात आकाशवाणीत कायमस्वरूपी नोकरी मिळत नव्हती। तिथं संगीतकार, अनाउन्सर
प्रोडक्शन असिस्टंट या सगळ्या पोस्ट कॅज्युअल कॉन्ट्रॅक्ट्सवर होत्या. त्यामुळे नोकरीवरून काढण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्या काळात इंदिरा गांधींकडे माहिती आणि प्रसारण खातं होतं. इंदिरा गांधी या अधिक कठोर निर्णय घ्यायच्या असाही एक मतप्रवाह आहे. दुसरीकडे त्याच काळात सागरा, प्राण तळमळला या गाण्याची लता दीदी आणि हृदयनाथ मंगेशकर यांची चित्रफीत सुद्धा यूट्यूबवर मिळाली. पंतप्रधानांचा दावा हा हृदयनाथांच्या दाव्यावर आधारित आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात राजकारण शोधण्याचा प्रयत्न होतोय का, अशीही चर्चा सुरू झाली आहे. रश्मी पुराणिक, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आणि या सगळ्या एकूणच वादावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आहेत आणि त्याचबरोबर साम टीव्हीचे संपादक प्रसन्न जोशी हे सुद्धा आहेत. आपण थेट रश्मीकडे जाऊयात. रश्मी, खरं तर अशा राजकीय आरोप प्रत्यारोपामध्ये एवढ्या मोठ्या घराण्याचं नाव घेणं योग्य नाही आहे, पण दुर्दैवाने ते घडलेलं आहे. आता यावर काय प्रतिक्रिया उमटतायत? नक्कीच विनोद, खरं तर हा जो वाद झाला आहे तो गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बघितला पाहिजे, कारण मंगेशकर कुटुंब हे इकडचे मंगेशीच आहेत. आपल्याबरोबर संपादक प्रसन्न जोशी आहेत. प्रसन्न, सांगू शकाल की खरं तर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले होते की एक हृदयनाथ मंगेशकर यांनी गाण्याला चाल दिली आणि त्यानंतर त्यांना नोकरीवरनं काढून टाकलं आणि आता त्यावरनं वाद निर्माण झाला, त्याच्याबद्दल अनेक दावे होत आहेत. एक तर म्हणजे ने मजसीने परत मातृभूमीला किंवा सावरकरांच्या रचना या दूरदर्शन आणि रेडिओवरती दाखवण्यात आलेल्या जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये, असं असताना अशी गाणी दाखवण्याबाबतीत काँग्रेसला आक्षेप आहे असा दावा एकतर तो सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी ठरतो, कारण अशी गाणी दाखवली गेलेली आहेत. तुला म्हणजे तू आणि आपण सुद्धा साक्षीदार असू शकतो की लहानपणापासून ही गाणी आपण पहिल्यांदा कुठे ऐकली, ही आपण दूरदर्शनवर ऐकली, ही आपण रेडिओवरती ऐकली. हा पहिला मुद्दा. त्यानंतर अशा पोस्ट फिरतायत. वरिष्ठ पत्रकार राजू परुळेकरांनी सुद्धा त्याच्यात विचारलेलं आहे की हृदयनाथ मंगेशकर तिकडे जॉब करत होते का. तिकडचे जे एक गोळवलकर नावाचे गृहस्थ होते जे तिकडे कामाला होते, मी नाव जर का चुकत नसेल तर, ते तिकडे अनेकदा त्यांनी त्यांच्या आयुष्यभर नोकरी करत असताना सावरकरांची गाणी लावलेली आहेत. असं असताना हा नेमका दावा, बरं हा दावा कुठून सुरू झाला? एका वृत्तवाहिनीला पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी असं म्हटलं की हा असा सगळा प्रकार झाला, त्याच्यानंतर माझ्यावर डूक ठेवण्यात आला किंवा मला बाजूला करण्यात आलं आणि जे काही माझा संबंध तोडण्यात आला. याच्यावरनं तो संदर्भ घेऊन असं म्हटलं जातं की कदाचित पंतप्रधानांनी संसदेत असा दावा केला की बघा सावरकरांवरती काँग्रेसने कसा अन्याय केला. पण मुद्दा असा आहे की ही गाणी आम्ही आयुष्यभर ऐकली, आधीच्या पिढीने ऐकली, आपण सगळ्यांनी ऐकली लहानपणापासून. नाही तर हे गाणं जातच कुठे होतं? स्वतः हृदयनाथ मंगेशकर जिकडे गाणं ते सगळं सूरसंचालन करतायत ती गाणी आपण बघितलेली दूरदर्शनवरती आणि रेडिओवरती. या सगळ्याचा हेतू हा केवळ मुळामध्ये सावरकरांचा मुद्दा आणणं असेल किंवा मग नंतर बाकीचा कुठला, मग गोव्यामध्ये सैनिकाने वेळीच घुसवलं नेहरूंनी, हा सगळा मुद्दा आता इलेक्शनच्या दृष्टीने येतोय. मात्र त्याचा प्रत्यक्ष इम्पॅक्ट होईल का, हा मात्र मुद्दा आहे. एक मात्र नक्की, या सगळ्यामध्ये कदाचित हृदयनाथ मंगेशकरांना मात्र फेस करावं लागू शकतं, कारण आजचा काळ असा आहे की सगळे संदर्भ तपासून बघता येतात. उद्या दूरदर्शनमध्ये जर का कोणी सगळं रेकॉर्ड चेक करायला घेतलं की नेमकं काय झालं होतं, त्यांना मेमो देण्यात आला होता का, त्यांना काढण्याचं लेटर देण्यात आलं होतं का, कारणे बजावा नोटीस देण्यात आली होती का, हे जर का सापडलं नाही तर हृदयनाथ मंगेशकर यांचा मात्र ज्यांच्याबद्दल आपल्या मनात सगळ्यांना प्रेम आहे, आदर आहे, त्यांच्या सांगीतिक कर्तृत्वाबद्दल आदर अभिमान आहे, त्यांना मात्र तोंडघशी पडायला लागू नये एवढी आपण मात्र एक रसिक प्रेक्षक म्हणून अपेक्षा करू शकतो. पण आपण बघतोय प्रसन्न, अगदी लता दीदी जाऊन काही दिवस नाही झाले आणि राजकारण सुरू झालं. मग त्यांचं स्मारक असो किंवा आता फक्त मंगेशकर कुटुंबियांनी एक सावरकरांच्या गाण्याला चाल दिली म्हणून नोकरी गेली आणि थेट पंतप्रधानांनी संसदेमध्ये असं विधान करून ऑन द रेकॉर्ड, हे किती गंभीर आहे. आणि विशेष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे विषय आणणे म्हणजे एका कुटुंबाला जो आता दुःखातनं जातोय त्यांना अशा पद्धतीने खेचणं, हे किती हे गंभीर आहेच. आणि मी जसं म्हणालो तसं एक केळुसकर म्हणून आहेत जे स्वतः लेखक आणि कवी आहेत आणि ते रेडिओवरती कामाला आहेत, इनफॅक्ट अजूनही आहेत आय गेस. त्यांनी सुद्धा म्हटलेलं की असा कुठलाही प्रकार घडलेला नाही आहे, अधिकृतरित्या नेमकं झालं तरी कुठे. किंबहुना जो मधल्या काळात प्रकार झाला होता की पंतप्रधान मोदी म्हणाले की ट्रेन्स पाठवल्या, म्हणजे या सगळ्या भरलेल्या ट्रेन्स पाठवण्यात आल्या होत्या, हा पुन्हा एकदा तसाच थोडासा फजितीवडा होईल का हे बघावं लागेल. कारण ट्रेन्स केंद्रानं पाठवल्या होत्या, त्या भरून पाठवण्याचा प्रश्नच नाही, लोकच भरून गेली होती. इथे पुन्हा तेच होणार आहे. आता नरेंद्र मोदींनी स्टेटमेंट केलेलं आहे, उद्या जर का दूरदर्शनचे, रेडिओची माणसं, नोकरी करत असणारी माणसं या सगळ्यांनी जर का म्हटलं की असं काही झालेलं नाही आहे, कारण उद्या RTI फाईल केल्या जाऊ शकतात की खरंच यांना काढण्यात आलं होतं का, आणि ते जर का विपरीत निघालं तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अडचणीत येणार आहे ते स्वतः हृदयनाथ मंगेशकर.
कारण त्यांना उत्तर द्यावं लागेल नेमकं काय झालं होतं. आणि जसं मी म्हणालो तसं त्यांची गाणी आम्ही हजारदा ऐकली. याच्यासाठी अख्खा महाराष्ट्र काय भारत अख्खा साक्षीदार आहे, कारण ही गाणी आम्ही त्यांच्यावरतीच ऐकत होतो. ने मजसीने असेल किंवा बाकीची गाणी असतील ही याच्यावरतीच बघायला मिळाली दूरदर्शन आणि रेडिओवरती. पण याचं राजकारण होतंय का? याचं राजकारण होतंय, ते गंभीर राजकारण होतंय. आणि मी जसं तू आता उल्लेख केलास रश्मी, की जिथे ज्या कुटुंबातल्या एक फार मोठ्या व्यक्ती, आणि त्या कुटुंबातल्याच नाही आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबातल्या व्यक्ती ज्या निधन झालेल्या आहे, ज्यांचं लता दीदींचं, त्यांच्याशी संबंधित हृदयनाथांचा एखादा रेफरन्स घेतल्यामुळे आता हृदयनाथांना या काळामध्ये उत्तर द्यावं लागावं, किंवा जर का समजा होऊ नये पण त्यांच्या दाव्यामध्ये जर का काही त्रुटी आढळून आली तर या आजच्या काळात जिथे ते स्वतः थकलेले आहेत, लता दीदी गेलेले आहेत, अशा काळात त्यांना त्रास होत असेल तर मला मात्र एक रसिक म्हणून त्याचं वाईट वाटेल. तर आपण जर बघितलं असेल विनोद, जर आपण जसं म्हणतोय की गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विचार आलाय आणि काँग्रेसने कुठेतरी विरोध केलाय. काँग्रेसने म्हटलंय की हा दावा जो आहे तो खोटा आहे भाजपचा. त्यामुळे एकूणच आपण बघतोय की लता दीदी जाऊन अवघे काही दिवस झालेत, परंतु राजकारण मात्र या कुटुंबाच्या भोवती मात्र तापत चाललंय. अगदी धन्यवाद रश्मी दिलेल्या या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल, या सगळ्या विश्लेषणाबद्दल. कारण खरं तर हे दुर्दैवी आहे, एका मोठ्या घराण्याला अशा प्रकारे राजकारणात ओढणं आणि त्यावरून राजकारण होणं हे या काळात दुर्दैवी आहे. कारण हे घराणं सध्या एका मोठ्या दुःखातून, खरं तर देश सगळ्या एक रसिक प्रेक्षक मोठ्या दुःखातून जातात आणि त्यात हा वाद निर्माण होणं, त्यावरून राजकारण होणं हे खरोखरच दुर्दैवी आहे. धन्यवाद रश्मी केलेल्या या विश्लेषणाबद्दल.